तुम्हाला 10वी किंवा 12वीमध्ये पास होण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, बरोबर आहे. जसं खूप लोक क्लास लावतात, काही लोक क्लास नाही लावत, काही लोक सेल्फ स्टडी करतात, काही लोक ग्रुप स्टडी करतात, काही लोक अभ्यासिका सोडवतात, काही सराव केलेले ऑलरेडी जे प्रश्नसंच आहे तो सोडतात. म्हणजे तुमचं ध्येय पक्का आहे की तुम्हाला परीक्षा पास व्हायची 10वीची किंवा 12वीची, बरोबर. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग हे वेगवेगळे असतात. सेम तसं आहे मॅनिफेस्टेशनमध्ये. मॅनिफेस्टेशनच्या बऱ्याच टेक्निक आहेत, बऱ्याच टेक्निक आहेत. आता जी टेक्निक मला उपयोगी पडते तीच तुम्हाला उपयोगी पडेल असं नाहीये. कदाचित अजून तुम्ही त्यामध्ये काहीतरी नवीन करून वेगळी टेक्निक वापरून तुम्ही तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकता. जसं की 369 टेक्निक आहे, 555 टेक्निक आहे, वॉटर टेक्निक आहे, मिरर टेक्निक आहे, पिलो टेक्निक आहे, 111 टेक्निक आहे. या बऱ्याच टेक्निक आहे. इवन जर्नलिंग ही टेक्निक एक आहे. अफर्मेशन तर म्हणजे काय सांगू, अफर्मेशन तुम्ही दिवसातनं 10 म्हणजे नाही का, सकाळी 10 वेळा, दुपारी 10 वेळा, झोपताना 10 वेळा बोला. त्याच्यानंतर होपोनोपोनो आहे. अशा बऱ्याच टेक्निक अवेलेबल आहेत. मग आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठली टेक्निक वापरून लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. ऑलरेडी या सगळ्या टेक्निक माझ्या या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त जाऊन बघायचं आहे आणि त्या टेक्निक फॉलो करायच्या आहे. ज्याला जी सोपी टेक्निक वाटते त्यांनी ती करावी, आणि ज्याला सगळ्याच टेक्निक सोप्या वाटतात त्यांनी त्याही केल्या तरी चालतात. फक्त विश्वास, कन्सिस्टन्सी आणि तुम्हाला आनंद हे मॅनिफेस्टेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लागणारे साधन आहे. आणि मला असं वाटतं की ज्याला लवकर आयुष्यामध्ये सक्सेस हवी आहे त्यांनी ह्या गोष्टी सातत्याने केल्या तर त्याच्या पायापर्यंत यश 100% येणार. 100% करून बघा. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.